नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आदू आणि इंदू हे खेळत असतात. तितक्यात तिथे दत्तोबा येतात आणि इंदूला म्हणतात की चल आपण तालुक्याला जायचं आहे. हे ऐकून आदू म्हणतो की आतोबा मी पण येतो. आतोबा म्हणतात की तुम्हाला नेलं असतं पण मोठ्या बाई मलाच ओरडतील त्यामुळे नको. हे ऐकून आदूला थोडंसं वाईट वाटतं. इंदू आतोबांना म्हणते की पण आपण कशासाठी जायचं आहे. मग आतोबा इंदूला म्हणतात की करिश्मा दीदीला आणायला जायचं आहे. हे ऐकून इंदू टेन्शनमध्ये येते आणि मनातच म्हणते की अयो म्हणजे करिश्माताई इकडे येणार. मग इंदू आणि आतोबा जायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई आणि नारायणी किचनमध्ये काम करत असतात. तिथे अंताजी येतात आणि मोठ्या बाईंना म्हणतात की आनंदी मी जरा बाहेर जाऊन येतो. मोठ्या बाई त्यांना म्हणतात की अहो थांबा, चहा झालाय, चहा पिऊन जावा. अंताजी म्हणतात की बरं दे पटकन, उशीर झालाय मला मीटिंगला. असं म्हणत ते खुर्चीवरती बसतात. मग नारायणी त्यांना चहा आणून देते. अंताजी नारायणीला बघून म्हणतात की जावई बापू कुठे आहेत. नारायणी मान खाली घालून हळूच सांगते की येत आहेत आणि तिथून ती निघून जाते. ती गेल्यानंतर अंताजी मोठ्या बाईंना आवाज देतात. मग मोठ्या बाई तिथे येतात आणि म्हणतात की काय झालं बोला. अंताजी म्हणतात की आपल्या नारायणीची सासरी जायची भीती अजून गेली नाही का. मोठ्या बाई म्हणतात की ती कशाला कुठे जाते असं म्हणून त्या परत काम करायला जाऊ लागतात. अंताजी त्यांना थांबवत म्हणतात की ए थांब आणि चिडून म्हणतात की कुठे जाईल म्हणजे काय, एवढं तालेवर श्रीमंत स्थळ बघून दिले तिच्यासाठी, सासरी नको का जायला, इथंच राहणार का काय कायमस्वरूपी. मोठ्या बाई अडकळत म्हणतात की अहो पण ते. अंताजी त्यांना म्हणतात की परंतु काही नाही, त्या भिंजे सरकारची बहीण आहे, तिचा असेल ना त्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा, ती लुबाडून घ्यायची सगळं आणि ही दोघं बसतील बोंबलत ठणाठणा. अंताजी दिग्रजकरांची मंडळी म्हणून तुझं काही कर्तव्य आहे की नाही. मोठ्या बाई म्हणतात की सांगते म्हणून त्या परत जायला निघतात. अंताजी त्यांचा हात पकडत त्यांना म्हणतात की काय करपाय लागलं की काय, तिकडे महत्त्वाचं बोलतोय बस की. मग मोठ्या बाई तिथे बसतात. अंताजी म्हणतात की जावई बापूंना वाटेल की त्यांना घर जावई करून घेतलं की काय. हे सगळं बोलणं प्रेमनाथ चोरून ऐकत असतो. अंताजी म्हणतात की तो माणूस वागतो म्हणून त्याला एवढं वाकवायचं का, समाज काय म्हणेल. हे ऐकून मोठ्या बाई टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की काय म्हणेल. अंताजी म्हणतात की हेच की पोरीला सासर गोड लागत नाही. हे ऐकून मोठ्या बाईंना जरा बरं वाटतं आणि त्या म्हणतात की ते होय. अंताजी म्हणतात की तू जरा तिच्याशी बोल, 4 शहाणपणीच्या गोष्टी सांग, वेळ पडली तर रट्टे दे, माझी परमिशन आहे. आणि म्हणतात की पुढच्या काही दिवसात नारायणी सासरी गेलीच पाहिजे आणि नाही गेली तर मला ॲक्शन घ्यावी लागेल. हे ऐकून मोठ्याबाई खूप टेन्शनमध्ये येतात. प्रेमनाथला पण इकडे टेन्शन येतं. मोठ्याबाई म्हणतात की मीच बोलते. मग प्रेमनाथ तिथे फोनवर बोलत नाटक करत येतो. तो फोनवर म्हणतो की ते आम्हाला काही सांगू नका, आमच्या संसाराचं काय करायचं ते आमचं आम्ही बघू. तुम्ही तिकडे बडोद्याला आहात ना, तिकडं कोण येणार आहे का तुम्हाला बोलायला. माझ्या बायकोला कधी आणायचं ते मी बघीन. मोठ्या बाई आणि अंताजी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असतात की नक्की झालं काय. प्रेमनाथ अंताजीच्या पाया पडत म्हणतो की सासू सासरे ते मस्त आहेत, त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. हे ऐकून अंताजी खूप खुश होतात. मग मोठ्या बाई ना खूप राग आलेला असतो. त्या रागाने प्रेमनाथकडे बघत असतात. प्रेमनाथ रागाने फोन कट केल्याचं नाटक करत फोन ठेवतो आणि मोठ्याबाईंना म्हणतो की सासूबाई थोडा चहा मिळेल का. मग मोठ्याबाई रागाने चहा आणायला जातात. अंताजी प्रेमनाथला विचारतात की काय झालं. प्रेमनाथ सांगतो की काही नाही हो, ते आमची बहीण सारखंच मागं लागले बायकोला घेऊन, घरी कधी येणार. मग मी तिला म्हणलं की आता आमचे सासरे बुवा काही बोलत नाही आणि तुझं काय आहे. आम्ही अजिबात ऐकून घेतलं नाही. मोठ्या बाई चहा करत करत प्रेमनाथकडे रागाने बघत असतात. अंताजी म्हणतात की त्यांचं पण बरोबर आहे ना, या म्हणतायत. प्रेमनाथ म्हणतो की त्या लाख या म्हणतील, पण संसार आमचा आहे ना, मग आम्हीच ठरवणार ना. आता कसं आहे ना, आम्हाला आमच्या बायकोची इच्छा महत्त्वाची आहे, बाकी काही नाही. आणि तो अंताजीला म्हणतो की सासरे बुवा कसं आहे असं म्हणत तो इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की मागच्या वेळेस जे झालं ते रिपीट नको व्हायला. मागच्या वेळेस तुमच्या मुलीने काय केलं होतं ते लक्षात आहे ना. हे ऐकून अंताजी घाबरतात आणि उठून हात जोडून म्हणतात की जावई बापू मागच्या वेळेस जे काही झालं ते परत कधीच होणार नाही तिच्याकडून, झालं गेलं विसरून जावा. प्रेमनाथ म्हणतो की आमचा तुमच्यावर विश्वास आहे, पण कसं आहे ना, आम्ही आमच्या बायकोच्या मनाचा अपरंपार विचार करतो, ती म्हणाल तीच पूर्व दिशा, ठरलं आमचं.
तर अंताजी म्हणतात की मी बोलतो नारायणीशी एकदा. प्रेमनाथ म्हणतो की सासरे बुवा, बळजबरीचा रामराम आम्हाला नको आहे. ती जेव्हा स्वतःहून बोलेल तेव्हा तिला मी घरी घेऊन जाऊ, प्रॉमिस करतो तुम्हाला. आणि म्हणतो की तुमच्या छत्रछायेखाली तुमची सेवा करायला भेटते, त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आहे का? अंताजी म्हणतात की हे सगळं बरोबर आहे जावई बापू, पण तुमचं पण समाजातील लोक काही बोलत असतील ना. प्रेमनाथ म्हणतो की लोकांचं काय, ते बोलतच राहतात, आपण ते इग्नोर करायचं. लोकांचं कसं झाले माहिती आहे का, तुमच्यासारख्या मोठ्या माणसांची नजर आमच्यावर पडले ते त्यांना सहन होत नाही, लोकांना बघवत नाही म्हणून ते बोलतात. पण सासरे बुवा, तुम्हाला काही अडचण नाही ना, आम्ही तुम्हाला जड झालो असेल तर आम्ही निघतो मग. अंताजी म्हणतात की अहो असं काय म्हणताय जावई बापू, हे तुमचंच घर आहे, हक्कानं राहा. आणि मीटिंगला जातो असं म्हणून ते तिथून निघून जातात. प्रेमनाथ चहा पित असतो आणि मोठ्या बाई त्याच्याकडे रागाने बघत असतात. दुसरीकडे आपण पाहतो की इंदू आणि आतोबा करिश्माच्या शाळेत गेलेले असतात. आतोबा इंदूला म्हणतात की तू इथेच थांब, मी मुख्याध्यापकांना भेटून येतो. मग इंदू तिथेच उभी राहते आणि इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यात तिथे करिश्मा येते आणि इंदूला जोरात हाताने मारते. इंदूला खूप जोरात लागतं आणि ती खाली बसते. इंदू करिश्माला बघून म्हणते की करिश्मा ताई, एवढं जोरात का गं मारलं? करिश्मा तिच्यावर दादागिरी करत म्हणते की अपिंगो. इंदू रडत रडत म्हणते की आपलं कधी ठरलं होतं अपिंगो करायचं? करिश्मा म्हणते की मी लावलेलं तू विसरली? इंदू म्हणते की पण एवढ्या जोरात कुठे मारतात ग करिश्मा ताई? करिश्मा तिच्याजवळ येते आणि म्हणते की असं लागलं काय, असं म्हणून अजून एकदा इंदूला मारते. इंदू रडत रडत म्हणते की आत्ता का गं मारलं? करिश्मा दादागिरी करत म्हणते की बॅटिंगो कुठे म्हणाली? मग मार पडणारच ना. करिश्मा तिला कधी म्हणाली होती बॅटिंगो, असं म्हणून त्रास द्यायला लागते आणि परत तिच्यावरती हात उचलते. इंदू घाबरून म्हणते की आत्ता का मारते? करिश्मा म्हणते की कारण मी करिश्मा ताई आहे आणि करिश्मा ताई तिच्या लहान बहिणींना काहीही करू शकते. आणि ती मारल्याचं नाटक करून खूप मोठमोठ्याने हसायला लागते. शाळेतले सगळेच त्यांच्याकडे बघत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की अंताजी बाहेर निघालेले असतात. तेवढ्यात तिथे गोपाळ येतो. गोपाळला बघून ते खुश होतात आणि ते म्हणतात की गोप्या इकडे ये. आणि खुश होऊन म्हणतात की अरे गोप्या, तुझ्यामुळे गोष्टी झाल्या बघ सोप्या, माझ्या ढाण्या वागा, तुझ्यामुळे मी परीक्षेत टॉपला आलोय. गोपाळ म्हणतो की अरे पण तू कुठल्या परीक्षेत बसला होता? अंताजी म्हणतात की गोपाळ शेठ, गाडी का नंबर 88, तुमची ट्यूब पेटती लेट. त्या दिवशी नाही का तुम्ही असा बंडलला हात लावला आणि नशीबच फिरलं, माझा टेबलच फिरला. त्या पोपटरावच्या जावयाची अशी वाट लावली ना, नुसता जिंकलो आणि पैसे मोजून नाही, वजन करून आणले. पोपटरावचा जावई पेरू न खाताच उडाला. अंताजी म्हणतात की मग तुला काय मागायचं ते माग, आता बोल काय पाहिजे तुला? आणि त्याला चॉकलेट देतात. गोपाळ म्हणतो की चॉकलेट बस मला. मग अंताजी म्हणतात की थोडक्यात समाधान, निव्वळ वडिलांवानी आहे तू. आणि व्यंकू महाराजांची ॲक्टिंग करत म्हणतात की वहिनी पैसे नको आपल्याला, दादा पैसे कुठून आले? आणि मोठ्याने हसायला लागतात. मग गोपाळ तिथून निघून जातो. मग अंताजी कोणाला तरी फोन करतात आणि म्हणतात की काय नाक्यावर पोलीस चेकिंग चालू आहे, हेल्मेट घालत नसतो हा अंताजी. आणि परत म्हणतात की बरं नाक्यावर रिक्षा घेऊन येऊया. मग दुसरीकडे आपण पाहतो की शाळेत आतोबा मुख्याध्यापकांना भेटून येतात आणि करिश्माला म्हणतात की काय आहे करिश्मा हे सगळं? करिश्मा काहीच न ऐकल्यासारखं म्हणते की आणि काहीच न केल्यासारखं म्हणते की बाबा मी काहीच नाही केलं, ते सगळं खोटं बोलत आहेत. आतोबा म्हणतात की ते सगळं खोटं बोलत आहेत, मग तू काय एकटीच खरं बोलते का? मला काय तुझे गुण माहीत नाहीत का? इंदू त्यांच्याकडे बघत असते. तिला मारलेलं दुखत असतं. आतोबा म्हणतात की तू काय शाळेत पोरींना हाणामाऱ्या करतेस काय? करिश्मा म्हणते की मी टच पण नाही केलं. आणि तिथे असलेल्या शाळेतल्या मुलींना म्हणते की सांगा की मी काय नाही केलं म्हणून. आतोबा म्हणतात की करिश्मा काळे निळी झाली ती कल्पना आणि दिवेकर यांच्या मुलीला तू हॉस्टेलमध्ये नाही ना घरात मारलंस. मग करिश्मा म्हणते की नाही मी नाही मारलं, उलट तीच माझ्या हातावर पडली. आतोबा म्हणतात की तुझ्या हातावरती पडली का? आणि ते हातातील TC दाखवत म्हणतात की
तसंच माझ्या हातात हे पडले, शाळेतनं काढले तुला. करिश्मा रागाने तिथे उभ्या असलेल्या मुलींकडे जात म्हणते की तुमच्यामुळे मला शाळेतनं काढले. आतोबा तिला थांबवत म्हणतात, करिश्मा तुझी एवढी हिंमत, माझ्यासमोर तू या मुलींना धमकी देते. मुख्याध्यापक माहीत आहे का काय म्हणाल्या, माहिती आहे का तुमची पोरगी ना अभ्यासात हुशार आहे ना खेळात हुशार आहे, नुसत्या खोड्या करण्यात टॉपला आहे तुमची पोरगी, आणि घरी घेऊन जा म्हणाले ते. त्यांचं बोलणं ऐकून इंदू तिथे येते आणि म्हणते की करिश्मा ताईला शाळेतून काढलं. करिश्मा इंदूकडे रागाने बघत असते. आतोबा म्हणतात की हो, तुमच्या करिश्मा ताईला शाळेतून काढले. आणि ते करिश्माला म्हणतात की आता गप हॉस्टेलला जायचं, सामान भरायचं आणि घरी चालायचं. म्हणून ते तिथून निघून जायला निघतं. करिश्मा इंदूकडे रागाने बघत असते. इंदू पण घाबरून आतोबाच्या मागे मागे पळत जाते, पण करिश्मा पायात पाय अडकून इंदूला खाली पाडते. इंदू जोरात ओरडते. ते बघून आतोबा मागे वळून बघतात आणि म्हणतात की इंदू माय, काय झालं. करिश्मा तिला उचलल्याचं नाटक करते आणि म्हणते की अगं इंदे, इकडे तिकडे बघायचं नसतं, सरळ बघून चालायचं असतं. आणि नाटक करत म्हणते की लागलं का तुला. इंदू घाबरून तिच्याकडे बघत असते आणि करिश्मा आतोबाजवळ जाऊन म्हणते की बाबा, मी खरंच नाही मारलं तिला. आतोबा म्हणतात की बस आता गुपचूप चालायचं, गावातल्या शाळेत ॲडमिशन करतो तुझं. आणि ते दोघे पुढे निघून जातात. इंदू तिथेच लागलेले हाताला लागलेलं चोळत उभी राहते. दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई प्रेमनाथ सोबत बोलत असतात की जावई, अजून किती दिवस खोटं बोलत बसणार आहात तुम्ही. प्रेमनाथ म्हणतो की बाप राहिलं कसं आहे, आम्ही प्रेमनाथ विंजे सरकार आहोत, दिग्रजकरांचे एकमेव जावई आहोत, त्यामुळे आम्हाला जरा मान द्या. मोठ्या बाई म्हणतात की मान देण्यासारखं आपण काहीतरी वागलं पाहिजे ना. प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, अहो कशाला काळजी करताय तुम्ही, जसं चालू आहे ना तसं चालू दे, सगळं व्यवस्थित होईल. मोठ्या बाई म्हणतात की जावई बापू, काय हो, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली. आता मी आणि हे तुमच्याबद्दलच बोलत होतो, तेवढ्यात त्यांचा फोन आला आणि त्या प्रेमनाथकडे संशयाने बघत म्हणतात की त्यांना काही कळलं की काय, खरंच त्यांचा फोन आला होता का ते पण खोटं होतं. प्रेमनाथ घाबरत म्हणतो की खोटं कशाला असेल, तुमचा काही विश्वासच नाही आमच्यावर, वाटलं तर चेक करा, असं म्हणून तो फोन द्यायला लागतो. मोठ्या बाई त्याच्या हातातून फोन घ्यायला लागतात, तर तो परत फोन घेऊन खिशात ठेवतो. मोठ्या बाईचं संशयाने म्हणतात की खरंच तुमच्या मोठ्या ताईसाहेब आहेत ना, का ते पण खोटं आहे. प्रेमनाथ घाबरत म्हणतो की खरंच आमच्या ताईसाहेब आहेत, हे बघा आम्ही शेत जमीन वाडा याबद्दल खोटं बोललो होतं, सख्या बहिणीबद्दल आम्ही कशाला खोटं बोलू. मोठ्या बाई म्हणतात की आणि तुम्ही म्हणत होता की बडोद्यात त्यांचा मोठा कारभार आहे, मोठी प्रस्थ आहे ना ते सगळं. प्रेमनाथ परत घाबरत तो म्हणतो की हो आहे ना, मोठा बिझनेस आहे त्यांचा. मोठ्या बाई म्हणतात की मग त्या तुम्हाला आर्थिक मदत का नाही करत. प्रेमनाथ म्हणतो की त्या आमच्या बहीण आहेत ना, आम्ही कसं त्यांना पैसे मागणार, आमच्या दाजींना आमचं लफडं माहीत नाही आणि त्यांना जर कळलं तर आमची मान खाली जाईल ना, म्हणून आम्ही बहिणीकडे पैसे मागत नाही, लाज वाटते आम्हाला. मोठ्या बाई म्हणतात की इथं घर जावई म्हणून राहताना लाज वाटत नाही का तुम्हाला, पैसे घ्यायला लाज वाटते. प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, इथं फक्त मी माझ्या फायद्यासाठी नाही तर तुमच्या फायद्यासाठी राहतोय. मोठ्या बाई म्हणतात की पण फायदा होताना तर दिसत नाही. प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, तुम्ही लय टेन्शन घेता, कसं आहे आम्ही लॉंग टर्मचा विचार करून ठेवला आहे, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. मग मोठ्या बाई तिथून बडबड करत निघून जातात. प्रेमनाथ विचारात पडतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आतोबा करिश्माला हॉस्टेलमध्ये घेऊन विठूच्या वाडीला निघालेले असतात आणि ते करिश्मावर खूप चिडलेले असतात. ते म्हणत असतात की एवढं रक्ताचं पाणी करून तुम्हाला सगळं सामान आणून दिलं, फी भरायची म्हणून पैसे दिले तर त्याचे हेडफोन घेतले तुम्ही. करिश्मा रडत म्हणते की बाबा मी काहीच नाही केलं. आतोबा तिच्यावर चिडून म्हणतात की काही नाही केलं, बरं तुम्ही काहीच नाही केलं, मग मुख्याध्यापक मॅडम काही खोटं बोलतात का. आणि म्हणतात की आत्ताच सांगतोय, विठूच्या वाडीवर गेल्यावर आईला सगळं खरं सांगायचं, एक शब्दसुद्धा इकडे तिकडे होऊ द्यायचा नाही, नाहीतर माझ्या 2 कानाखाली बसतील तुला. इंदू करिश्माकडे बघत असते रागाने. करिश्मा तिला रागाने म्हणते, तू काय बघते ग माझ्याकडे. आतोबा तिच्यावर चिडून ओरडत म्हणतात
की करिश्मा लहान बहीण आहे तुझी, विठूच्या वाडीवर गेल्यावर तिची काळजी घ्यायची तू. केवढं नाव आहे तिचं माहिती आहे का तुला? विठूच्या वाडीत सगळं तिचं एवढं गुणगान गातात. आणि आमची पोटची पोरगी बघा, तालुक्याच्या ठिकाणी शिकायला ठेवली तर पैसे उडवती, हाणामारी करती पोरींना. हे ऐकून करिश्माला खूपच राग आलेला असतो. ती म्हणते की तुम्ही नेहमी मलाच बोलता, हिला पण काही बोलत जावा ना. आतोबा म्हणतात की तिला का बोलू मी, तिची काय चूक आहे? तुझी बघ लक्षणे कसले आहेत. आम्ही सांगतोय तिकडे सगळ्यांना की आमची पोरगी शिकायला गेली तालुक्यामध्ये आणि आमची पोरगी कर्कटक मारत फिरते इथं. इंदूला कसलं तरी पोस्टर दिसतं तितक्यात आणि इंदू ते बघायला पुढे जाते. ते पोस्टर एका लावणी कलाकाराचं असतं आणि ते बघून इंदूला आठवतं की प्रेमनाथने त्याची बहीण म्हणून तिला एकदा घरी आणलं होतं आणि म्हणाला होता की ह्या आमच्या ताईसाहेब चंद्रलेखा सरदेशमुख, बडोद्याला खूप मोठी इस्टेट आहे यांची आणि आमचे दाजी कॅनडाला असतात. मोठा बिझनेस आहे त्यांचा. ताईसाहेब तिकडेच असतात पण मध्ये मध्ये बडोद्याची प्रॉपर्टी बघायला येतात. ते सगळं आठवून आणि समोरचा पोस्टर बघून इंदू टेन्शनमध्ये येते आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला काय वाटतं, इंदू आणू शकेल का प्रेमनाथ विंजेचं सत्य सगळ्यांसमोर? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.